श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस. मंगळवार शक्तीचा दिवस, श्रद्धेचा दिवस आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा खास दिवस. आज जो हा संदेश ऐकत आहे तो योगायोग नाही, स्वामींनीच तुम्हाला इथं आणलं आहे. मन थकलेलं असेल तर हा संदेश तुझ्यासाठी आहे. बाळा, तू रोज हसतोस पण मनातून खूप थकलेला आहेस. सगळ्यांसाठी उभा राहिलास पण तुझ्यासाठी मात्र उभं राहणारं कोणीच नाही असं जर तुला वाटत असेल ना, लोक म्हणतात सहन कर, पण कोणी विचारत नाही किती सहन करशील. तर स्वामी म्हणतात तू जितकं सहन केलंस तितकं मी पाहिलं आहे. तुझा एकही अश्रू माझ्यापासून लपलेला नाही आहे. पहिल्या सुरुवातीपासून, तुझ्या कष्टांपासून, तुझ्या सहनशीलतेपासून मी सर्व काही तुला पाहत आहे. माणसं दूर गेली, नाती तुटली, मन एकटं झालं. ज्यांना तू जीवापाड जपलं तेच माणूस आज दूर गेलेत. कोणीतरी शब्दांनी दुखावलं, कोणीतरी दुर्लक्ष केलं आणि कोणी गप्पच निघून गेलं. तुला प्रश्न पडतो, माझीच चूक होती का? तर स्वामी सांगतात प्रत्येक वेळी तुझीच चूक नसते बाळा. कधी कधी देव माणसं दूर करतो कारण त्यांच्यामुळे तुला खूप वेदना होणार असतात. म्हणून नंबर 3 म्हणजे रडणं कमजोरी नाही, ते आत्म्याचं ओझं हलकं करणं आहे. कधी रात्री उशाशी डोळ्यात पाणी येतं, कोणी पाहू नये म्हणून रडतही नाहीस. मनातल्या वेदना मनातच दाबून ठेवतोस, पण स्वामी म्हणतात माझ्यासमोर रडायला लाजू नकोस. रडणं ही कमजोरी नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा बदला मात्र मी घेणार असतो. ते मन शुद्ध होण्याचं लक्षण आहे. आज मंगळवारी तुझ्या मनातलं सगळं माझ्यासमोर ठेव. शब्द नसतील तरी चालेल, अश्रू पुरेसे आहेत. देव शांत आहे म्हणजे तो ऐकत नाही असं नाही. तू खूप वेळा प्रार्थना केलीस, खूप वेळा मनातून हाक दिलीस, पण उत्तर मात्र काही मिळालं नाही असं तुला वाटतंय ना. स्वामी सांगतात मी शांत आहे पण दूर नाही. मी उशीर करतो पण नकार मात्र देत नाही. तुझ्या आयुष्यात जे घडतंय त्यामागे माझी योजना आहे. मंगळवार शक्ती मिळण्याचा दिवस. आजचा मंगळवार तुला आठवण करून देतो, तू कमकुवत नाहीस. तू इतकं सगळं सहन केलंस तरी अजून उभा आहेस म्हणजे तू कमकुवत नाहीयेस. याचाच अर्थ तुझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे. स्वामी म्हणतात जे कोसळले नाहीत त्यांनाच मी पुढे नेतो, त्यांनाच मी मार्ग दाखवतो. जे कोसळून रडत बसतात त्यांना मी मार्ग दाखवत नाही. तुझं नशीब नाही, वेळ बदलते. कधी कधी वाटतं माझंच नशीब खराब आहे, पण स्वामी सांगतात नशीब नाही बदलत, वेळ बदलते. कधी एखादी वेळ सुखी देऊन जाते तर एखादा वेळ दुःख देऊन जाते, परंतु नशीब मात्र बदलत नाही. आपण नशिबाला दोष देतो, परंतु चांगली वेळ झाली की वाईटही वेळ येते आणि वाईट नंतर चांगलीही वेळ येत असते. आणि वेळ बदलताना थोडं सहनही करावं लागतं. आज अंधार आहे पण सकाळ मात्र नक्की येते, हीच माझी खात्री आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. अंधारानंतर उजेड, प्रकाश हा मिळतोच. हा संदेश स्वामींचा खास तुमच्यासाठी आहे. मनात राग, द्वेष, सूट ठेवू नकोस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्याविषयी राग ठेवू नकोस. स्वामी म्हणतात राग धरून ठेवलास तर तू जळतोस, माफ केलंस तर तू मोकळा होतोस. माफ करणं म्हणजे परत जवळ घेणं नाही. माफ करणं म्हणजे मनावरचं ओझं खाली ठेवणं, मनावरचं ओझं हलकं करणं. खास आपल्यासाठी, पुढच्यासाठी नव्हे. स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या भक्तांसाठी. स्वामी म्हणतात भावनिक शिखर. बाळा, तू एकटा नाहीयेस. आजही माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुझं मन थकलंय पण तुझं आयुष्य संपलेलं नाही. तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत पण तुझ्या नशिबात आनंद आहे. आज मंगळवारी मी तुला सांगतो, धीर धर, थोडं अजून सहन कर. तुझी वेळ जवळ आली आहे. मी आहे, आज नाही तर उद्या, पण तुझं दुःख संपवणार मीच आहे. फक्त विश्वास ठेव माझ्यावर. स्वामी कधीही आपल्या भक्ताला सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि स्वामींचे निस्सीम भक्त असाल, स्वामींचे विचार तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळा, आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत पण ते व्यर्थ नाहीत. मी प्रत्येक अश्रू मोजला आहे, प्रत्येक वेदना जाणल्या आहेत. तू एकटा नाहीस. जेव्हा सगळे पाठ फिरवतात तेव्हा स्वामी तुझ्या पाठीशी उभे असतात. आज मंगळवारी तुझ्या मनावरचा भार माझ्या चरणी ठेव. तुझी वेळ संपलेली नाही, ती फक्त बदलत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. अंधार कितीही दाट असला तरी प्रकाश हा येतोच आणि तो प्रकाश स्वामींच्या कृपेनेच येतो. आता शांतपणे डोळे मिट, मन शांत कर. मी आहे आज, उद्या आणि कायम. फक्त विश्वास ठेव. आणि आता श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप कर
मग बघ तुझ्या आयुष्यातील अंधार असा चुटकीसरशी दूर होईल. भेटूयात पुढच्या स्वामी संदेशांमधील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. धन्यवाद.